नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज रूम. नवराष्ट्राच्या न्यूज रूम मधून तुम्हाला आमचे डिजिटलचे सहकारी रोज ताज्या टॉप 10 बातम्या सांगतात आणि मुंबईचे सहकारी, पुण्याचे सहकारी या बातम्या तुमच्या पर्यंत आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून पोहोचवतच असतात. नवराष्ट्र.com ही आमची वेबसाईट आहे, तिलाही भेट द्या. हे बुलेटिन जे आहे यामध्ये महत्वाच्या वाटणाऱ्या म्हणजे आमच्या यंग टीमला महत्वाच्या ज्या बातम्या वाटतात महाराष्ट्रातल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असतो. आज मुंबईहून माझी सहकारी आहे हर्षदा डोंगरे, जी या टॉप 10 बातम्या आपल्यापर्यंत घेऊन येते. हर्षदा, काय म्हणते आपली मुंबईची टीम? कुठल्या महत्वाच्या बातम्या वाटतायत आज? नमस्कार, मी हर्षदा. नवराष्ट्राच्या न्यूज रूम लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवराष्ट्राच्या न्यूज रूम लाईव्हच्या माध्यमातून आपण दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेत असतो. सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस चौकशीमध्ये आणि पूछतापासामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. याच प्रकरणाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत श्वेताकडून. श्वेता, काय सांगाल वैष्णवी हगवणे प्रकरणामधील काय अपडेट नवीन आहेत? जसं तू म्हणालीस की वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आज पुन्हा एक धक्कादायक खुलासा झालाय, तो म्हणजे पती शशांक, वैष्णवीचा नवरा शशांक ह्याने मृत्यूपूर्वी 5 ते 6 दिवस तिच्यावरती मारहाण करत होता. त्या मारहाणीमध्ये पोस्टमॉर्टम मध्ये 29 जखमा देखील दिसलेल्या आहेत. तसंच पोलीस तपासात असंही कळलेलं आहे की तिला 120 तास टॉर्चर करण्यात आलं होतं. तिला ज्या प्रकारे मारहाण करण्यात आले ते हत्यारं अद्याप जप्त केलेली नाहीयेत पोलिसांनी. त्यांना ती जप्त करायची आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टाकडे एक मागणी केली पोलिसांनी की आरोपींना 5 ते 7 आणखीन पोलीस कोठडीमध्ये त्यांची वाढ झाली पाहिजे, जेणेकरून तपासात आणखीन अधिकची माहिती मिळेल. तसंच हर्षदा, आज राजकारणामधली दुसरी बातमी आहे की संजय राऊतने आज सुप्रिया सुळे यांना एक टोला लगावलाय. तो म्हणजे की शरद पवार गटातील सगळे नेते भाजपामध्ये जायची चर्चा सुरू आहे काही दिवसांपासून. तर त्यावरती आज असं संजय राऊत सकाळी म्हणाले की जर या प्रकरणी संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली, म्हणजे की तहान लागले म्हणून कोणी गटाराचं पाणी पिणार नाही, असं थेट ते सुप्रिया सुळे यांना थेट त्यांनी टोला लगावलाय. थँक्यू. यासोबतच वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजच्या क्राईमच्या काय अपडेट्स आहेत आपण जाणून घेणार आहोत वैष्णवीकडून. नक्कीच पुण्यात शिंदे गटाचे नेता निलेश घरे याला अटक करण्यात आली आहे, कारण त्यांनी पोलीस संरक्षणासाठी बनावट गोळीबाराचा कट रचला होता. त्यानंतरच दुसरीकडे जर बघायला गेलं तर पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, पण गुन्हेगारीचं माहेरघर असं काही दिवसात पुण्याला म्हटलं जाईल असं अशी म्हणण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात वर्दळ असणाऱ्या नागरिकांची वर्दळ असणाऱ्या जागीच 3 तरुणांनी कोयता व धारदार शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ह्याच आणि विशेषतः या गुन्ह्याचा म्हणजे या घटनेचे तक्रार देखील देण्यात आलेली नाहीये. तर याकडे आता पोलीस काय करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. थँक्यू वैष्णवी. यासोबतच मनोरंजन विश्वातील महत्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत सायलीकडून. सायली, आजच्या महत्वाच्या मनोरंजन विश्वातल्या घटना कोणत्या आहेत? हर्षदा, म्हणजे 2024 मध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब जिंकलेली रेचल चहलने तिचा मुकुट परत केला आहे. आता तो तिने का परत केलाय हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. त्याचं उत्तर ती लवकरच एका व्हिडिओद्वारे काय सत्य आहे ते सांगणार आहे. त्याची आतुरता चाहते बघत आहेत. तसेच एक बॉलिवूड मधून एक दुःखद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राणी मुखर्जी आणि काजल यांचा काका रेणू मुखर्जी यांचं निधन झालं आहे. यांचं बुधवारी निधन झालं असून त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा त्यांचा पुतण्या आयान मुखर्जी आणि तनिषा मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. तसेच रोनो मुखर्जी यांची चित्रपट कारकिर्दीमध्ये त्यांनी हवाई आणि तू मेरी जिंदगी यांसारखे चित्रपट केले आहेत. आता त्यांच्या बातमीमुळे शोककळा पसरली इंडस्ट्रीमध्ये. थँक्यू सायली. राजकारण, क्राईम आणि मनोरंजन विश्वासह सर्वात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे दररोज सोन्या चांदीच्या भावामध्ये चढ उतार होत असतो. आणि आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि आजच्या सोन्याच्या किमतीमध्ये काय बदल झालाय आपण जाणून घेणार आहोत तृप्तीकडून. तृप्ती, काय सांगशील? नक्कीच सध्या लगीन सराई सुरू आहे आणि अशातच आता सर्वसामान्यांसाठी खूप मोठी बातमी आहे. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये खूप मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवरती अतिरिक्त शुल्क लादलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता
अमेरिकेच्या व्यापार न्यायालयाने या सगळ्यावरती स्थगिती आणली आणि त्याच्यामुळे डॉलरची किंमत वाढली आणि सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा भाव हा 0.7% इतकी त्याची घसरण झालेली आहे. आणि दुसरी बातमी म्हणजे सकाळी जो शेअर मार्केट हिरव्या रंगात आपल्याला पाहायला मिळत होता तो सध्या आता रेड झोनमध्ये असल्याचं पाहायला मिळतोय. निफ्टी 71% तर सेन्सेक्स 37 अंकांनी खाली आल्याचं दिसून येतंय. थँक्यू तृप्ती. या महत्वाच्या घडामोडींसोबतच जीवाला चटका लावणारे 2 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याबद्दल आपल्याला नुपूर माहिती देईल. नुपूर. पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे तो नंदुरबार मधील शिरपूर आग्रातील आहे. यामध्ये एक वृद्ध जोडपं बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात, मात्र बस कंडक्टर त्यांना बसमध्ये चढू देत नाही आणि त्यांची निंदा करत त्यांना बसमधून बाहेर काढतो. घडतं असं की ते वृद्ध आजी आजोबा प्रवास करत असणारी बस अचानक मध्येच बंद पडते आणि त्यानंतर ते दुसऱ्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र बस कंडक्टर हे तर फुकटचे प्रवासी आहेत, कोणी अधिकारी असतात तर वेगळी गोष्ट असते, अशी निंदा करत त्यांना बसमध्ये चढू देत नाही. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि बस कंडक्टरवर वेळीच कारवाई करून त्याला निलंबित करावेत अशी मागणी आता युजर्स करत आहेत. दुसरा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो एका लग्न समारंभातील आहे. एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र या लग्न समारंभात एक विदारक दृश्य दिसून आले. यामध्ये एक चिमुकली अक्षरशः पाहुण्यांनी टाकलेला उष्ट्या प्लेटीमधलं उष्ट अन्न ती खाताना त्यात दिसून आली. आपल्या पोटाचा खळगा भरण्यासाठी ती कचऱ्यात टाकलेल्या प्लेटीतून अन्न वेचून काढते आणि खाते. हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे आणि यातूनच आपल्याला समजते की गरिबी आणि उपासमार अजूनही आपल्या दाराशी उभी आहे. सध्या पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचे आजार बळकावतात. या आजारांदरम्यान नागरिकांनी कोणती विशेष काळजी घ्यावी याबाबत आपल्याला सुरुची सांगणार आहे. राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. पाऊस पडल्यानंतर साथीच्या आजारांची सगळ्यांना लागण होते. सर्दी, खोकला, ताप इत्यादी अनेक आजार पसरू लागतात. या आजारांपासून हे आजार साथीचा आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊन जाते. अचानक चक्कर येणे, वारंवार थकवा, शरीरात सतत थकवा जाणवू लागतो, मळमळ, उलट्या इत्यादी अनेक लक्षणे शरीरामध्ये दिसू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात लसूण, हळद किंवा आल्याचा काढा, लवंग, दालचिनी इत्यादी पदार्थांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन करू शकता. याशिवाय सर्दी खोकला झाल्यानंतर तुपात लसूण भाजून खाल्ल्यास सर्दी खोकल्यापासून तात्काळ तुम्हाला आराम मिळेल. याशिवाय जीवनशैलीत बदल झाल्यामुळे अनेकांना वयाच्या 30शीमध्येच हाडांमध्ये वेदना होऊ लागतात किंवा अचानक पाठ दुखणं, कंबर दुखणं इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन करू शकता. कढीपत्ता अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. थँक्यू. धन्यवाद सुरुची. अशाच दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र.com ला फॉलो करा. धन्यवाद हर्षदा. तर तुम्ही आमच्या मुंबईच्या न्यूज रूम मधून या बातम्या बघत होतात. या बुलेटिन बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या महत्वाच्या बातम्या कोणत्या वाटतात ते आम्हाला अवश्य कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.